आदरणीय पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने प्रख्यात उद्योगपती बाबा कल्याणी सन्मानित। कराड येथे झाला गौरव सोहळा। कराडचे अनेक वर्ष नगराध्यक्ष राहिलेले माजी आमदार स्वर्गीय पी.डी. पाटील यांची पुण्यतिथी बुधवारी सकाळी 11 वाजता कराड शहरात साजरी करण्यात आली। या दिनाचे औचित्य साधून भारतातील प्रमुख आणि प्रख्यात उद्योगपती व भारत फोर्सचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांना आदरणीय पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार कल्याणी यांना प्रदान करण्यात आला। माजी मंत्री तथा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील व प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक गुजर यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। कराड नगरपालिकेचा 170वा स्थापना दिन नुकताच साजरा करण्यात आला आहे। संपूर्ण सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्यास अभिमान वाटावा असा हा ऐतिहासिक टप्पा आदरणीय पी.डी. पाटील साहेब यांच्या अमूल्य योगदानातून पूर्ण झाला आहे। आदरणीय पी.डी. पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली कराड नगरपालिकेने या प्रदीर्घ प्रवासात शहराच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विकासात्मक वाटचालीत मोलाची कामगिरी केली आहे। कराडकरांच्या स्वप्नांना आकार देत कराड शहराचा इतिहास समृद्ध करणारे आदरणीय पी.डी. पाटील साहेब हे थोर नेतृत्व होते, असे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले। महाराष्ट्रात 75 ठिकाणी नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र उभारणार। सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडाचा समावेश मंत्री शंभूराज देसाई। महाराष्ट्रात 75 ठिकाणी नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र उभारण्यात येणार असून यात शिशु कक्ष, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, वृद्धांसाठी केंद्र, बहुभाषिक साहित्य कक्ष यांचा समावेश आहे। पर्यटकांना आधुनिक आणि सोयीस्कर सेवा मिळणार आहेत। या योजनेतील पहिली 4 सुविधा केंद्रे रायगड, प्रतापगड, शिवनेरी आणि साल्हेर किल्ल्यावरून सुरू करण्यात येणार असून त्याचे प्रत्यक्ष काम तातडीने सुरू केले जाईल, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। मुंबई येथील मेघदूत या शासकीय निवासस्थानी बुधवारी पाहुणे 12 वाजता मंत्री देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यटन विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली। पर्यटन विभागाच्या माध्यमातून 7,500 युवक युवतींना पर्यटन, हॉस्पिटॅलिटी व टुरिस्ट गायडिंगचे प्रशिक्षण देणारा कौशल्य कार्यक्रम होत असून यामुळे राज्यात रोजगार व पर्यटन सेवा उभारणीस गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीच कोणाचे शत्रू नाहीत, मात्र 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने घेतलेली चुकीची भूमिका पक्षाच्या अधोगतीस कारणीभूत ठरली आहे। उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही पुन्हा हिंदुत्वाच्या मूळ प्रवाहात आणण्यात आली असून ती संपवली जात नसून मूळ विचारांशी जोडली जात आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले। मुंबईतील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या घटनेचा तपास तातडीने होणार असून पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले। आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा महापौर हा 100% महायुतीचाच असेल, असा आत्मविश्वास मंत्री देसाई यांनी व्यक्त केला। पर्यटन विभागामार्फत 2 महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ आज या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने करत आहे। त्याच्यामध्ये पहिली योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाचा औचित्य साधून आपल्या पर्यटन विभागामार्फत नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम या पद्धतीची पर्यटन क्षेत्राशी निगडित 7,500 युवक युवतींना पर्यटन विषयक प्रशिक्षण देण्याची योजना आज आम्ही सुरू करतो आहे। आणि दुसरा कार्यक्रम जी महाराष्ट्रातली विविध पर्यटन स्थळ आहेत त्यातल्या 75 पर्यटन स्थळांवरती आपण या ठिकाणी नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र हे सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी आज आपण घेतलेला आहे। प्रस्तावाला आपण तातडीने मान्यता देतोय की ज्या 4 ठिकाणी आमच्या स्वतःच्या जागा पर्यटन खात्याच्या उपलब्ध आहेत त्याच्यापैकी सुदैवानं 3 किल्ले हे जे जागतिक पर्यटन वारसा स्थळामध्ये नुकतेच समाविष्ट झाले त्याच्यामधला रायगड, प्रतापगड, शिवनेरी आणि 4थं साल्हेर या 4 ठिकाणी आपण अशा पद्धतीचं नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र हे आपण या ठिकाणी करतोय। त्याच्यामध्ये मला आपल्याला विशेष सांगायचं आहे की या अशा केंद्रांमध्ये पर्यटकांच्या समवेतच्या शिशु कक्ष असेल, दिव्यांगांकरता विशेष सुविधा असतील, वृद्धांकरता सुविधा केंद्र असेल, डिजिटल प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये असेल,
AR/VR अनुभव कक्ष त्याच्यामध्ये असतील, बहुभाषिक सहाय्यता व कृत्रिम बुद्धिमत्तावर आधारित सेवा सुविधा या देण्यासाठीची ही 75 ठिकाणं आपण या ठिकाणी निश्चित केलेली आहे. त्यातली 4 ठिकाणांचा उद्या किंवा परवा किंवा आज शक्य झालं तर आजच त्याचा GR काढून आपण प्रत्यक्ष ती कामं या ठिकाणी करतोय. म्हणजे मोदी साहेबांना सगळे सारखे आहेत, त्यामुळे मोदी साहेबांना दीर्घायुष्य लाभो, उत्तम आयुष्य आरोग्य लाभो, त्यांच्याकडून देशाची अत्यंत चांगली सेवा हो आणि जसं देशाचं नाव जागतिक स्तरावर उंच 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 होत चाललंय तसं अधिक उंच शिखरावर मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाचं नाव जावं अशा शुभकामना वाढदिवसानिमित्त आम्ही सगळ्यांनी शिवसेनेच्या वतीने केलेल्या. रहमतपूरमध्ये नवरात्रोत्सव साजरा होणार, डॉल्बी मुक्त. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली शपथ. डॉल्बीमुक्त नवरात्रीचा मुख्य उद्देश ध्वनी प्रदूषण कमी करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि लोकांना शांततामय वातावरणात उत्सव साजरा करण्याची संधी देणे हाच आहे, असे रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांनी स्पष्ट केल्यानंतर नवरात्री उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉल्बी न वाजवण्याचा निर्धार केला. यावेळी कांडगे पाटील यांनी सर्वांना डॉल्बी मुक्तीची शपथ देवविली. रहमतपूर पोलीस ठाण्यात नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने नवरात्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी दुपारी 4 वाजता पोलीस ठाण्यात झाली. त्यावेळी कांडगे पाटील बोलत होते. यावेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. देवी मूर्ती आगमनावेळी तसेच विसर्जनावेळी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, डीजे वापर करू नये. नवरात्रोत्सव दरम्यान कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर्स लावले जाणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी. कोणीही अफवा पसरवू नये किंवा त्यावर विश्वास ठेवू नये. दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक ठरवून दिलेल्या वेळेतच व ठरवून दिलेल्या मार्गाने काढावी, असे आवाहन नवरात्रोत्सव मंडळांना कांडगे पाटील यांनी केले. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशोत्सव काळात रहमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच गावांमध्ये डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करत वेळेत विसर्जन मिरवणूक काढून नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल कांडगे पाटील यांनी आभार मानले. आम्ही रहमतपूर हद्दीतील सर्व जनता शपथ घेतो की येणारे नवरात्रोत्सव आनंदाने साजरे करू. तसेच विसर्जन व आगमन डॉल्बी मुक्त करून पारंपरिक वाद्यांचा वापर करून आपल्या जनतेसमोर विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण करू. जय हिंद. महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटन स्थळांनाही मिळाला जागतिक वारसा. युनेस्कोच्या यादीमध्ये झाली नोंद. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती. महाराष्ट्राची शान आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. युनेस्कोने या दोन्ही निसर्गरम्य स्थळांना नैसर्गिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान दिले आहे. या निर्णयामुळे ही स्थळे आता जागतिक नकाशावर चमकणार असून त्यांच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी दारे उघडली आहेत. सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बुधवारी दुपारी 2 वाजता पत्रकारांना याबाबत माहिती दिली. युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्याने महाबळेश्वर आणि पाचगणी आता पश्चिम घाटातील इतर प्रतिष्ठित वारसा स्थळांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. याआधीच महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना अभयारण्य आणि कास पठार यांना हा जागतिक दर्जा मिळाला आहे. या निर्णयामुळे या दोन्ही पर्यटन स्थळांच्या पर्यावरण आणि जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नमस्कार. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये मानाचं स्थान मिळालेलं होतं, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी ही जागतिक स्तरावरची पर्यटन स्थळं आता युनेस्कोने नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. या ठिकाणी असलेली भूस्तराची रचना, त्या ठिकाणचं जैववैविध्य यासाठी याची ओळख जगभर आहे आणि या ठिकाणचा वारसा जतन होण्याच्या अनुषंगानं, जास्तीत जास्त लोकांना त्याची माहिती मिळण्याच्या अनुषंगानं युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजमध्ये नैसर्गिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये केलेला समावेश हा निश्चितच मदतगार होणार आहे. कडगुण येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला
पत्नीचा खून, पती पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गालगत कडगुण तालुका खटाव येथे गोसावी वस्ती परिसरात वास्तव्यास असणाऱ्या पिंकी जाधव या 20 वर्षीय पत्नीचा पतीने लोखंडी रॉडने डोक्यात घालून खून केला. बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12:15 वाजता ही घटना घडली. खुनानंतर पती विनोद विजय जाधव याला पुसेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कडगुण येथे महामार्गालगत गोसावी वस्ती असून तेथे वास्तव्य करणारे सर्वजण भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करत आहेत. या वस्तीमध्ये विनोद जाधव आणि पिंकी जाधव हे पती-पत्नी राहत होते. त्यांना 3 मुले आहेत. बुधवारी सकाळी सर्वजण भंगार गोळा करण्यासाठी निघून गेल्यानंतर विनोद जाधव आणि पिंकी हिचे भांडण झाले. चारित्र्याच्या संशयावरून विनोद याने भंगारात पडलेला लोखंडी रॉड पिंकीच्या डोक्यात घातला. हा घाव वर्मी लागल्याने ती जागेवरच गतप्राण झाली. तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर विनोद हा महामार्गालगत जाऊन बसला. पुसेगाव पोलिसांना घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. विनोद विजय जाधव याला खून प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पुसेगाव पोलीस स्टेशन इथे मोजे कडगुण गावी एक पिंकी विनोद जाधव वय वर्ष 22 या महिलेचा खून झालेला आहे आणि हा खून तिच्या पतीने संशयित आरोपी विनोद विजय जाधव याने केलेला आहे. त्या संशयित आरोपीला पोलीस स्टेशन पुसेगावच्या माध्यमातून आमच्या टीमनं ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील अधिक तपास सुरू आहे.